आज कन्हैया कुमार जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारासाठी मुंब्र्यामध्ये येत आहेत। यावेळी बोलताना आव्हाडांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत। अजित पवार हे अत्यंत जातीयवादी आहेत। त्यांनी नेहमीच ओबीसी, एससी, एनटी यांच्या बजेटमध्ये कपात केली असा आरोप आव्हाडांनी केलाय। तसंच या समाजासाठी निधी मुद्दाम दिला नाही असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले। आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे नेते आणि कळवा मुंब्रा या मतदारसंघाचे उमेदवार शरद पवार गटाचे जितेंद्रजी आव्हाड आहेत। सर, सध्या आज संध्याकाळी कन्हैया कुमार येणार आहेत आपल्या प्रचारासाठी किंवा आपल्या समर्थनासाठी। ही लिंक कशी आहे किंवा कन्हैया कुमार आल्यामुळे कशा प्रकारे आपल्या मतदारसंघात एक फायदा मिळेल किंवा लोक कशी आकर्षित होतील? असं की त्याचा फायदा तोट्याचा प्रश्न नाही, ही विचारधारेची लढाई आहे। ज्या पद्धतीने अमित शाह, योगी आदित्यनाथ, स्वतः नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे सगळे ज्या पद्धतीने द्वेष पसरवत आहेत, हा द्वेष या देशाला धोकादायक आहे। आणि त्याच्यामुळे ह्या विरोधात लढणारी एक फळी आहे या देशामध्ये, ज्याच्यामध्ये एक नाव आहे कन्हैया कुमारचं। त्यामुळे आणि तो माझा चळवळीतला मित्र आहे, तर त्या मित्राला मी सांगितलं ये, तर तो येतो म्हणाला। एक प्रश्न, अगदी थोडा काही वेळापूर्वीच अजितदादा असं म्हणालेले आहेत की प्रतिभाताई या गेल्या 20-25 वर्षात माझ्यासाठी कधी फिरल्या नाहीत। म्हणजे काल त्यांनी जी सभा घेतली योगेंद्र पवार यांच्यासाठी, तर त्या कॉन्टेक्स्टने ते म्हणाले की माझ्यासाठी कधी 20-25 वर्षात फिरल्या नाहीत, आता त्या फिरल्या किंवा आता त्यांनी सभा घेतली, अशा प्रकारे त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। बरोबर आहे, हे त्यांना करायला का भाग पडलत, का साहेबांना रडवलत, का साहेबांच्या डोळ्यात अश्रू आणलेत, नाचक्की होईल साहेबांची असं का वागलेत? त्या माणसाला काही हृदय नाही का? खरं त्या माऊलीला किती वाईट वाटत असेल की ज्या माऊलीनी तुम्हाला दूध पाजलं, तुम्हाला मोठं केलं, त्या माऊलीनी साहेबांकडे आग्रह धरून कित्येक वेळा तुम्हाला काय काय मिळवून दिलं, तुम्ही त्या माऊलीलाच सांगायचे जाऊन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।